आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगलीहून आमचे प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की बार्शीच्या सुभाष नगरातील 70 वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव घरातील माऊली, कुटुंबाचा धागा, पण 1.5 वर्षापूर्वी त्या अचानक घरातून निघून गेल्या आणि पुन्हा कधीच दिसल्या नाहीत। कुटुंबाकडून रात्रंदिवस शोध सुरू, पोलिसात तक्रारी, सोशल मीडियावर पोस्ट, आमच्या माऊली दिसल्या का अशी हाक, पण प्रतिसाद मात्र शून्य। घरात फक्त त्यांच्या आठवणी आणि खोल शांतता, पण नियतीने ओडिसात चमत्कार दाखवला। ओडिशातील झारसुगडा जिल्ह्यातील एका छोट्या गावात विजयाबाईंना आश्रय मिळाला होता। भाषा परकी, माणसं अनोळखी, पण स्थानिक नागरिकांनी त्यांना मायेने सांभाळून ठेवले। याच दरम्यान झारसुगडाचे जिल्हाधिकारी IAS कुणाल चव्हाण यांच्या नजरेत विजयाबाईंची व्यथा आली। त्यांनी तपास सुरू केला, फोटो घेतले आणि थेट सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS विशाल नरवाडे यांच्याशी संपर्क साधला। नरवाडे यांनी सोशल मीडियावर फोटो आणि माहिती प्रसारित केली आणि मग एका पोस्टने इतिहास रचला। बार्शीतल्या कुटुंबाने फोटो पाहताच आरोळी ठोकली, ही आमचीच माऊली। डोळ्यातून अश्रू, घरभर आनंदाचा गजर। मानवाधिकार दिनी विलक्षण मिलन झाले। 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन। याच दिवशी झारसुगडाहून अधिकारी विजयाबाईंना स्वतः सांगलीत घेऊन येत आहेत। सकाळी 11 वाजता सांगली जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा औपचारिक सोपवणूक कार्यक्रम होणार आहे। ही फक्त घर वापसी नाही, ही मानवतेची कथा आहे। 2 राज्यांना जोडणारी संवेदनेची साखळी आहे। हरवलेल्या माऊलीचा पुन्हा सापडण्याचा अविस्मरणीय क्षण आहे। आज बार्शीची माऊली आपल्या घरी परतत आहे आणि तिच्या स्वागतासाठी कुटुंब, नातेवाईक आणि प्रशासन भावनांनी सज्ज झाले आहेत।